परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर या ठिकाणी गद्दारीने कळस गाठला। मागच्या काही दिवसापूर्वी जी महाराष्ट्रामधलं जे वातावरण या देशामधलं वातावरण आहे, लोक आणि या परिस्थितीला सर्व लोक कंटाळलेले आहेत। नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये आले। मागच्या 5 वर्षापूर्वी त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये थाटामध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जागतिक दर्जाचं स्मारक बांधू, जागतिक दर्जा सर्वात मोठा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा बांधू, स्मारक बांधू अरबी समुद्रामध्ये, पण ते आतापर्यंत झालं नाही। फक्त ते आश्वासन राहिले। दुसरं आश्वासन दिलं ते म्हणजे हिंदू मिलच्या जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिवाचं स्मारक बांधू, ते सुद्धा आणखी बांधले गेले नाही, ते तसंच राहिले। एक ना अनेक अशी त्यांनी आश्वासन दिली, परंतु आश्वासनावर आश्वासन देऊन आज लोक या सरकारला, त्या दिल्लीतल्या काळूबाळूच्या सरकारला कंटाळले। त्यामुळं आपल्या जिल्ह्याचा, आपल्या मराठवाड्याचा, आपल्या महाराष्ट्राचा आपल्याला जर विकास साधून घ्यायचा असेल तर आपल्याला नागेंद्र आष्टीकर यांचे हात बळकट करावे लागतील आणि त्यांना भरभरून मतदान करावं लागेल। एकच सांगेल मी, भाकरी करपली, भाकरी करपली, आचारी म्हणला पीठ बदला, भाकरी करपली, आचारी म्हणला पीठ बदला, पुन्हा भाकर करपली, पुन्हा भाकर करपली, आचारी म्हणला पाणी बदला, नाही भाकर करपलीच, पुन्हा आचारी काय म्हणला चूल बदला, पुन्हाही तेच, भाकर करपली आणि भाकर करपतच राहिली, परंतु कोणाची हिंमत झाली नाही आचारी बदला म्हणायची। आज मायबाप तुम्हाला आचारी बदलायचा आहे। हे जे दिल्लीमध्ये बसलेला काळूबाळू आहे हे आचारी आपल्याला बदलायचा आहे आणि त्यामध्ये सुरुवात आपल्या औंढा शहरातून आपल्याला करायची आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।